तर हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आज सकाळी माहीत आहे का ताईंनो, मी मुलांसाठी केला पास्ता. तर चला म्हटलं पास्त्याची रेसिपी माझ्या ताईंसोबत पण शेअर करते मी. तर पास्ता छान बॉईल करायला ठेवला आणि एकीकडे बॉईल करायला ठेवले टोमॅटो 2 आणि ते छान टोमॅटो बॉईल झाले ना, तर त्याची केली मी टोमॅटो प्युरी तयार. आणि नंतर मग मला करायचा होता व्हाईट सॉस. आणि व्हाईट सॉससाठी मैदा मी बटरमध्ये चांगला होऊ दिला मी कढईमध्ये. तर कढईमध्ये झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये 1 कप टाकलं मी दूध. ते पण फ्रीजमधलं यासाठी टाकलं ताईंनो, की त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. गरम जर दूध टाकलं ना आपण, तर मैद्याच्या पटकन गुठळ्या होतात. फ्रीजमधलं टाकलं ना, ते लवकर मेल्ट होते त्याच्यामध्ये दुधामध्ये. त्याच्यामध्ये मग थंड दूध टाकावं. त्याच्यामुळे मग लवकर एकजीव होते मैदा आणि दूध. तर मी चांगल्या प्रकारे ते एकजीव करत आहे आणि आपण पाहू शकता एकजीव पण झालेला आहे. आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे मी मग चिली फ्लेक्स, नंतर मग ऑर्गॅनो, नंतर मग ब्लॅक पेपर पावडर. तर अशा 3 वस्तू टाकलेल्या आहे मी. आणि ते टाकल्यानंतर पण छान त्याला उकळी येऊ दिली आणि उकळी येऊ दिली छानपैकी. आणि नंतर मग आपला व्हाईट सॉस झाला तयार, पाहू शकता. आणि हे बघा ताईंनो, हा झाला आपला व्हाईट सॉस. आणि हा टोमॅटो प्युरी जी आहे ना ताईंनो, ही मिक्सरमधून काढलेली. आणि दुसऱ्या कढईमध्ये ताईंनो बटर आणि थोडंसं तेल टाकलं. त्याच्यामध्ये टाकलं बारीक कट करून लसूण. आणि लसूण टाकल्यानंतर मग शिमला मिरची आणि कांदा हे दोन्ही पण कट करून टाकले मी. आणि ते छान होऊ दिले. त्याच्यामध्ये टाकली टोमॅटो प्युरी. आणि टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर मग चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि ब्लॅक पेपर पावडर हे तिन्ही पण टाकले आणि ते छान होऊ दिलं. आणि नंतर मग झाल्यानंतर जो व्हाईट सॉस होता ना ताईंनो, त्या व्हाईट सॉसमध्ये ही टोमॅटो प्युरी जी होती ना ते सगळं टाकून दिलं मी त्या कढईमध्ये. आणि नंतर मग त्याला चांगली उकळी आली ना, तर त्याच्यामध्ये टाकला मग पास्ता. पाहू शकता तुम्ही, सगळा पास्ता टाकून दिला. आणि चीज पण टाकली याच्यामध्ये. पास्त्यामध्ये चीज टाकलं ना ताईंनो, तर वेगळाच फ्लेवर येते. त्याच्यामुळे मग मी पाहू शकता तुम्ही, हे चीज आहे, चीज पण टाकली. आणि पास्ता पाहू शकता तुम्ही, अप्रतिम दिसत आहे. आणि जेवढा सुंदर दिसत आहे ना ताईंनो, तेवढा चवीला पण खूप छान झाला होता पास्ता. मुलांना खूप आवडला. आणि कलर पण पाहू शकता तुम्ही, स्ट्रक्चर जे आहे ना त्याचं किती सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे ताईंनो मी बनवला पास्ता. अगदी झटपट 10 मिनटात पास्ता तयार झालेला माझा. आणि जे सामान आहे ना ते पण घरी असतेच आपल्या. आणि मुलं पण आवडीने खातील. आणि पाहू शकता किती छान दिसत आहे तो. आणि आपल्याला पण लवकरात लवकर करता येईल अशी ही अतिशय सुंदर रेसिपी आहे. तुम्ही पण करून पाहाल ताईंनो. धन्यवाद.